आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी जे शिवसेना धनुष्यवर हाती घेतलं होतं, त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत ते इच्छुक होते, त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते, तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते, 130 चे 260 वार्ड करणार की काय मला माहित नाही. एकेका वार्डात 4-4 लोकांना प्रवेश देतात, कशाला लोकांच्या गोळ लावतात? त्यांची ती सवय आहे. 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे. उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे. आम्हाला काय करायचंय? कुठल्या पण दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही. त्यांचं घर त्यांना सुखी. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही जाऊन बॅनर बघा, कसे नावं कापतायत, कसे फोटो गायब करतायत. शिवसेनेचे बॅनर लागलेत, ती मेन शिवसेना आहे, तिच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. कुणाकुणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की भिंत किती मोठी उभी राहिली. हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या बैठक घेणार आहे. मला काय करायचंय? ती कुठेही जाऊ द्या ना परिस्थितीला, माझा काय संबंध नाही. अमित शहा म्हणतात की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे, त्यामुळे कुठे गळचेपी होईल का मराठी, कसं वाटतंय? असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात. 30 भाषा. आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही. खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका. अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं, पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती येते, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे, कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका. आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या, पोरं शिकतातच. आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, आणि कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल. मी प्रचंड अभिमान बाळगतो, मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे. ती माझी आई आहे, माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा माझ्या जागी. पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी ठोठवायला जाईन, माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणीही जाईल, त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही. हो, जगाची भाषा आहे ती. जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे घेतलं. इथं रोजगाराची संधी, इथे पुढे जाण्याची संधी, इथल्या शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. शिक्षित भारत राहावा ही यांची इच्छा आहे. त्यांनी हे बोलावं की इंग्रजी शिकू नका, हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका. आणा ना संस्कृत, आणा, संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या पोरांना. हे याच्यासाठी चालतंय सगळं. तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये, तुम्हाला वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाहीये. इस्रायल इराण युद्धाने होणारी महागाई, तेलाची टंचाई, याच्यावर बोलायचं नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे, भडका किमतींचा. आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये. आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं. आणि समाज पण हिंदी, मराठी, इंग्लिश, बॉक्सिंग खेळत राहतात. समाजाला पण त्यांनी ओळखलाय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे हातात द्या, हे त्याच्यावर
पवारांना सोडलं ही चूक म्हणजे घुसमट होते असं नाही. मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. होय, पवार साहेबांना सोडलं चुकीचं, परंतु मी कधी त्यांच्यावर टीका नाही केली असं भास्कर जाधवांनी सांगितलंय. ठीक आहे ना, असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे, हा मोठेपणा आहे. आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गत इतिहास आहे, पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणामध्ये. जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि गाण्यात अशी सवय झाली आहे लोकांना. म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर. हे नवीन राजकारणाचे त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे.